गँगस्टारसाठी मी गेली 6 महिने झालं संतोष देशमुखचा ज्या दिवशी मर्डर झाला तेव्हापासून ओरडतोय. सगळ्यांना संसदेत असेल, काही आमदार त्यांच्या विधानसभेत असतील बोललेले, लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या पक्षाचे सर्वजण बोलतायत, सर्व सामाजिक संघटना बोलतायत, सर्व जाती धर्माचे लोक या गोष्टीची निंदा करतात किंवा या गोष्टीचं कुणीही समर्थन करत नाही. पण या गुंड प्रवृत्ती ज्या वाढत चाललेल्या आहेत त्या गुंड प्रवृत्तीला चेक द्यायचं काम पोलीस यंत्रणेनं करायला पाहिजे. आणि माझी आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला पण सांगायचं आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री गृहमंत्री असल्यामुळे त्यांना विनंती करायची, या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजितदादा पवार साहेब आहेत त्यांना पण विनंती करायची की परळी पॅटर्नमध्ये जे काही विषय चाललेला त्याच्यासाठी एक विशेष अधिकारी SP लेवलचा एक वेगळा अधिकारी या क्राईमसाठी नेमला पाहिजे. तरच बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था पूर्ण पदावर येईल असं वाटतंय. बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था जोपर्यंत पूर्व पदावर येणार नाही, आता प्रत्येक जण आम्ही काही बोललं की त्याचा अर्थ असं म्हणतात की तुम्ही याच्यात बीडला बदनाम करू नका, हे मारायला लावतंय कोण, ही जवळ कुणाच्या, ही करतंय कोण, याला मागं लागतंय काय. मी एका ठामपणाने सांगेल, परळीत ही जी प्रवृत्ती आहे ती 90-92 पासून मस्तावलेली सत्तेची मस्ती आलेल्या लोकांपासून ह्याचा उगम झालेला आहे. त्याच्यामुळे हे विषय आहे. कारण 92च्या काळापासून परळी या सभोवताला सत्ताच दिसली, त्याच्यामुळे सत्तेच्या बाजूनं वलय असल्यामुळं सत्तेचा कुठंतरी आपल्याला राज आश्रय मिळतं या नावाखाली हे लोक यांची दादागिरी गुंडगिरी त्या असा प्रकार करत आहेत. तर या प्रकाराला थांबवायचं असेल तर यांना कुठंतरी प्रत्येक वेळेस विषय तिथंच येतो, राग येतो, काय येतो हा विषय सगळा. आता पण ही घटना माझ्या तरुणावरची एवढा मोठा हल्ला झालाय, पण त्याचं काही शुल्लक कारण आहे, काही कारण आहे. आणि त्याला काय बोललं जातंय, काय काय म्हणलं जातंय, तर खूप वाईट पद्धतीचे प्रचार केलेले आहेत. त्यांना पण काय करायचं याच्यावर पूर्ण केलेलं. त्याच्यामुळे या प्रकार थांबवायचा असेल तर बीड जिल्ह्यातील परळी हेडक्वार्टर करून एक त्या IS लेवलचा अधिकारी SP लेवलचा जे काय अधिकाऱ्याची नियुक्ती केली पाहिजे. बीड जिल्ह्यातले जेवढे पोस्टिंग झालेले आहेत मलिदाच्या जागेवर किंवा ज्यांच्या सोयीनुसार असे लोक बदला म्हणून मी गेली 6 महिने झालं प्रशासना बोलतोय, पण एकही बदलला जात नाही. SP साहेब म्हणता ये 10 दिन रुको, 15 दिन रुको, अभी बोलते हैं कि अभी 1 महीने के अंदर, ये मई महीने के अंदर सब ट्रांसफर होने वाला है, हो जाएगा. तो अल्लाह जाने ऊपर वाला क्या होता. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.